काय सांगचाल तुम्ही पळसखेल गावचे रहिवासी आहात हा. आणि या दिगंची गटामध्ये दिगंची बरोबर पळसखेल गावाला पण मतदानासाठी तितकंच महत्व दिलं जातं, कारण पळसखेल गावानं प्रत्येक वेळी विचारपूर्वक नेता निवडण्याची सवय ही पळसखेल गावाला आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आम्ही पळसखेल गावचा रहिवासी आहे आणि आमच्यापासून राजकारणाची सुरुवात, तालुक्याच्या राजकारणाची सुरुवात ही पळसखेलपासून होती, ही पण तितकंच खरं आहे. आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे, ग्रामपंचायत भाजपचे आहे. गोपीचंद पडळकर साहेबांची विचाराची ही आमची पळसखेलची ग्रामपंचायत आहे आणि त्या विचाराचीच राहणार. आणि आता सुद्धा गोपीचंद पडळकरांनी जो उमेदवार दिलाय तो उमेदवार हा एक नंबरनं निवडून येणार, याच्यामध्ये आम्हाला खात्री आहे. तर त्या उमेदवाराला असं म्हटलं जातं की गेल्या पंचवार्षिक मध्ये पंचायत समितीला ते होते, हो. काही कामं केली नाही ती, आता काय निवडून तुम्ही देता? नाही, त्याने त्यावेळेस त्यांच्या कामाचा, त्यांच्याकडे सत्ता जे काय म्हणजे होते का नाही, त्यांची फक्त उमेदवारी होती, सत्ता विरोधात होती. त्यावेळेस ते उमेदवार आमच्या पक्षात नव्हते. ते भाजप मध्ये जर समजा आता भाजपमधून जे आहे, भाजपची सत्ता राज्यात आहे, केंद्रात आहे आणि आपल्या जिल्ह्यात राहणार आहे. आम्हाला आमदार साहेब आमचं भाजपचं येतं आणि आमची ग्रामपंचायत पण भाजपची आहे. त्यामुळं ह्या विकासाला किंवा कुठल्या ह्याला अडचण येणार नाही. काम हे आमचं 100% होणार आहे. विकास कामं ही आम्ही अगोदर केली, पण अजून सुद्धा आमची विकास कामं भाजपच्या माध्यमातून, पडळकर साहेबांच्या माध्यमातून होत राहणार आहेत. हो का, ते सदस्य आमचे कुठे नाना पंचायत समिती सदस्य असताना त्यांनी भरपूर कामं केली ती, पण विरोधकांना ते दिसत नाहीत. त्यांना फक्त स्वतः म्हणजे त्यांची कामं झाकून स्वतःच म्हणजे उघडं पाडण्यात विरोधक जरा पटात आहेत. त्यामुळं ह्यांची कामं कमी नाहीत, कामं ही कुटनानांची भरपूर आहेत पंचायत समितीच्या काळात. हा, ते स्वतःची टिमकी वाजवण्यात पटायत आहेत. आम्ही काय स्वतःची टिमकी कधी वाजवत नाही. आम्ही कामाच्या माध्यमातून आमचं म्हणजे आम्ही दाखवून देतो. आम्ही हे ईव्हीएम मशीनवर किती नंबरला चिन्ह आहे? 1 नंबर आमचं चिन्ह आहे, 1 नंबर कुटनानांचं आहे. आता कसं आहे, मतदानासाठी अनुकूल 1 नंबर वातावरण आहे, 1 नंबरचं काम होणार आणि 1 नंबरनंच ते निवडून येणार, याची आम्हाला खात्री आहे.